रेजिमेंट की जय, महार रेजिमेंट की जय, महार रेजिमेंट की जय. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. मी महार रेजिमेंटचा माजी सैनिक हवालदार बुद्ध चव्हाण, यशस्सिद्धी आजी माजी सैनिक, बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणे च्या वतीनं आज पत्रकार परिषदेत एक आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील माजी सैनिकांची एक मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. मागणी अशी की आमच्या रेजिमेंटच्या 22 बटालियनपैकी एक बटालियन औंध मिलिटरी स्टेशन पुणे या ठिकाणी परमनंट पोस्टेड असते. एक बटालियन जाते, एक बटालियन येते, एक बटालियन जाते, एक बटालियन येते. या प्रकारे आमच्या या बटालियनचा या ठिकाणी टर्नओव्हर असतो. या निमित्तानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महार रेजिमेंटचे संस्थापक असल्या कारणानं आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या बटालियन असतात आहेत सध्या उड्डाणपुलाच्या शेजारी, त्या ठिकाणून एक औंध BRT रोडवर उड्डाणपूल तयार झालेला आहे. त्या उड्डाणपुलाला महार रेजिमेंटचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्यात यावं, अशी ही मागणी या संपूर्ण महाराष्ट्राच्या माजी सैनिकाकडून करण्यात येत आहे. त्याला कारण असं आहे की या महार रेजिमेंटचा एक खूप मोठा गौरवशाली इतिहास आहे. आता इतिहास सांगायचं म्हटलं तर आमच्या बटालियनचे 2 चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, जनरल KV कृष्णराव, जनरल K सुंदरजीत, 9 युद्ध सन्मान या रेजिमेंटला प्राप्त आहेत, 11 थिएटर ऑनर्स या रेजिमेंटला प्राप्त आहेत. त्यानंतर 1 परमवीर चक्र, 4 महा आणि ही मागणी पूर्ण व्हावी त्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे पुढे लोकांच्या लक्षात आणून द्यावं, एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय महार. सुभेदार पोपट आलाट, प्रथम महार बटालियन, महार रेजिमेंट. आज जे आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आहोत, या आधीच आमचे सहकारी बुद्ध चव्हाण यांनी आपणास अवगत केलं की आमचा येथे येण्याचा उद्देश काय आहे. तर आज जो त्यांनी इतिहास सांगितलेला आहे आणि त्या इतिहासाचे कर्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आणि बाबासाहेबांनी बरीच कार्य केली आणि त्यामध्ये आपल्या समाजाला, आपल्या म्हणण्याचं चुकीचं राहील, कारण भारतामध्ये जेवढे पण त्याला आपण आज SC म्हणतो, त्या समाजाच्या जवानासाठी स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि आपलं शौर्य दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी इंग्रजांशी लढून महार रेजिमेंटची स्थापना केली. आणि त्या रेजिमेंटमध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर अख्ख्या भारतातील गरीब समाजाच्या जवानाने जाऊन, युवकाने जाऊन आपलं शौर्य दाखवलं आणि आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आणि आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या. आणि त्या जवानांनी हे दाखवून दिलं की एक
मार्शल व्यक्ती एक गरीब कुटुंबामध्ये पण जन्माला येऊ शकतो आणि तो आपलं शौर्य दाखवू शकतो, हे त्यावेळेस सिद्ध झालं. हे त्या जवानाला त्यावेळेस सिद्ध करता आलं ज्यावेळेस बाबासाहेबांनी महार रेजिमेंटची स्थापना केली. आज हा इतिहास जगाच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही एक पाऊल उचलतो की महार रेजिमेंटचे संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्या पुलाला देऊन ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येण्यासाठी आमची ही मागणी आहे. तरी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मान्यवरांना, जे बी संबंधित आमदार साहेब, खासदार साहेब, नगरसेवक साहेब ह्यांना आम्ही विनंती करतो की आपण त्या पुलाला बाबासाहेबांचं नाव देऊन द्यावे अशी विनंती करतो. आणि ही आमची मागणी पुढे जाण्यासाठी स्मार्ट पुणेकर या TV चॅनलला पण धन्यवाद देतो. जय भीम, जय शिवराय.